केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारच्या माध्यमातून सोलापुरात विकासाची गंगा पोहोचली. या बळावर सोलापूर महापालिकेवर पुनश्च भाजपचा झेंडा फडकविणार असा विश्वास भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी सारस्वत मंगल कार्यालय येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, माजी नगरसेविका मोहिनी पत्की, शहर उपाध्यक्ष अंबादास बिंगी, सरचिटणीस सुधा अळीमोरे, साधना संगवे, श्रीनिवास दायमा, विजय कुलथे, नागेश सरगम उपस्थित होते. याप्रसंगी तडवळकर पुढे म्हणाल्या की सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच तीनही भाजप आमदारांच्या माध्यमातून मोठी विकास कामे होत आहेत. भाजपच्या माध्यमातून सोलापुरात 2 ठिकाणी विमान सेवा सुरू झाली. लवकरच 3 ठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे. IT पार्कसाठी जागेची निश्चिती झाली आहे. आता निवडणूक संपल्यावर या पार्कसाठी पायाभूत सुविधांची कामे सुरू होतील. जन्मलेले बाळ ते वृद्ध अशा सर्व घटकांसाठी सरकारच्या योजना आहेत. या सर्व योजनांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. सोलापुरात सर्वच्या सर्व 102 जागा भाजप लढवित आहे. आम्ही चांगल्या प्रतीचे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे असा आशावाद तडवळकर यांनी व्यक्त केला. या प्रसंगी रामचंद्र जन्नू म्हणाले की एकेकाळी सोलापूर शहराची परिस्थिती खेड्यासारखी होती, पण आता शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विविध योजनांमुळे हे शक्य झाले आहे. महापालिकेच्या गत निवडणुकीत 49 जागा आल्या. आता 75 पेक्षा जास्त जागा येतील. सुरत शहराच्या धर्तीवर सुंदर सोलापूर करण्याचा भाजपचा संकल्प आहे. त्यामुळे जनतेची भाजपला निश्चितपणे साथ मिळणार अशी खात्री आहे. या प्रसंगी मोहिनी पत्की म्हणाल्या की प्रचाराला केवळ 10 दिवसांचा अवधी आहे, तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती लोकांना अवगत करून द्यावी. IT पार्क, विमान सेवा आदी मोठ्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. कार्यक्रमास राम तडवळकर, विठ्ठल बडगंची, श्रीहरी म्याकल, बजरंग कुलकर्णी, शिवानंद पाटील, रुद्रेश बोरामणी, नागनाथ सोमा, आनंद बिरू, विजय महेंद्रकर, अक्षय अंजेखाने, बाशाबाई शेख, दिलीप पतंगे आदी उपस्थित होते. पूरे महाराष्ट्र के अंदर महानगरपालिका 29 शहर के अंदर महानगरपालिका के चुनाव हो रहे हैं. उसमें एक चर्चा का विषय है. सबसे प्रथम अभी जो नगरपालिका और नगर पंचायत में जो चुनाव हुए उसमें भारतीय जनता पार्टी पूरे महाराष्ट्र में 1 नंबर के ऊपर विजय होकर एक महाराष्ट्र के अंदर रिकॉर्ड बनाया. उसके बाद के महानगरपालिका के चुनाव के अंदर 29 शहरों में जो चुनाव होने जा रहा है उसमें एक चर्चा का विषय है. हमारे कई नगर सेवक बिनविरोध चुनाव जीत कर आए हैं. ये महाराष्ट्र के इतिहास में प्रथम बार हो रहा है कि भारतीय जनता पार्टी का काम हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी के नेतृत्व में जिस प्रकार से विकास की गंगा बह रही है पूरे भारतवर्ष में, उसी प्रकार महाराष्ट्र के अंदर हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस के नेतृत्व में महाराष्ट्र एक विकास की ओर अग्रसर हो रहा है. ये महाराष्ट्र की जनता के लिए बहुत बड़ी गौरव की बात है. उसी अंतर्गत आज आप यकीन मानेंगे भारतीय जनता पार्टी के 102 उम्मीदवार होने वाले 1100. क्यों? इसके पीछे रीजन है कि विजन के साथ में पार्टी चल रही है, विचारों के साथ में पार्टी चल रही है. कार्यकर्ता कई सालों से जुड़ा हुआ है. टिकट मिले नहीं मिले कोई बात नहीं, लेकिन कार्यकर्ता ठीक है 2 दिन की नाराजगी के बाद तीसरे दिन कार्यकर्ता काम को लग जाता है. यही भारतीय जनता पार्टी की कार्यकर्ता की विशेषता है. आज के दिन हम संकल्प लेते हैं कि हमारे शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, हमारे पालक मंत्री श्री गोरे जी, शहर उत्तर के अंदर विजय कुमार देशमुख जी एवं आमदार सुभाष देशमुख, उसी प्रकार देवेंद्र कोठे के नेतृत्व में हम आने वाले महानगरपालिका में भारतीय जनता पार्टी का झंडा फहराएंगे. आज के दिन हम ये संकल्प ले लेते हैं. इसी के साथ मेरी वाणी को विराम देता हूँ. धन्यवाद. मोदीजी जे विकसित भारताचे स्वप्न पाहत आहेत त्याच पद्धतीने आपले देवेंद्रजी विकसित महाराष्ट्र घडवत आहेत आणि आपल्या तिन्ही आमदारांच्या साक्षीने आपण विकसित सोलापूर घडवूया. याकरता आपण बहुसंख्येने आपण आपले जे 102 उमेदवार दिलेले आहेत सगळं निवडून येतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. यापुढील आपला मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्या नेत्या मोहिनीताई पत्की यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त. आज मध्यवर्ती कार्यालयाचं आपण इथे उद्घाटन केलेलं आहे.
या मध्यवर्ती कार्यालयाची संकल्पनाच ही आहे की इथून आपल्याला जी काही सगळी व्यवस्था पार्टीच्या माध्यमातून लागणार आहे, जी काही पार्टीच्या माध्यमातून आपल्याला कामं करून घ्यायची आहे ती आपल्या मध्यवर्ती कार्यालयामधून होणार आहे. आणि आपण जे काही आपल्या प्रचारामध्ये गोष्टी केलेल्या आहेत, पदयात्रा असेल, घरोघरी भेटी असतील, त्यांचे जर फोटो इथे आपण आणून दिले तर आपले IT सेलचे सुद्धा इथे जे उपस्थित आहेत राहुल किंवा संदीप, ते सुद्धा त्याला प्रसिद्धी देण्याचं काम करतील. म्हणजे थोडक्यात काय की या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या सुविधा या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आपण सर्वांनी, आता इथं काही थोड्या प्रमाणात उमेदवार आहेत, कारण सर्व उमेदवार हे आपापल्या भागामध्ये प्रचारासाठी गेलेले आहेत आणि ते साहजिक आहे. कारण या निवडणुकीमध्ये आपल्याला केवळ 10 ते 11 दिवसच प्रचारासाठी मिळत आहेत आणि त्या दिवसामध्ये आपण 40,000 35,000 अशा लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं एक मोठं आवाहन या सर्व उमेदवारांच्या समोर आहे. आणि त्यामुळे उमेदवार आज आपापल्या भागामध्ये प्रचार करतायत. पण आपलंही काम काय आहे तर आपल्या भागामध्ये जो आपला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहून आपण आपल्या माध्यमातून त्याला जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून आणून देता येईल हा विचार आपण केला पाहिजे. आपण एक घोषणा दिली की अबकी बार 75 पार, तर या घोषणेच्या ऐवजी मला असं वाटतं की आपले 75 पेक्षा सुद्धा जास्तीत जास्त उमेदवार हे आपण निवडून आणायचे. कारण आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा आपल्या केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदीजी असतील, त्या सगळ्यांनी ही विकासाची गंगा आपल्या घरापर्यंत दिलेली आहे. व ती वेगवेगळ्या माध्यमातून असेल, महिलांच्यासाठी असेल, युवकांच्यासाठी असेल किंवा सिनियर सिटीजनच्यासाठी असेल, सगळ्या योजना या आपल्यासाठी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या योजना आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, त्यांना ते सांगितलं पाहिजे. कारण लोकांची स्मृती, पब्लिक मेमरी शॉर्ट मेमरी असं म्हणतात, लोकांना थोड्या काळासाठी सगळ्या गोष्टी आठवतात, म्हणून त्या वारंवार आपल्याला त्यांना सांगितल्या पाहिजे. आणि या 10 दिवसामध्ये आपण ते काम करायचंय, लोकांच्या पर्यंत पोहोचायचंय, आपलं काम लोकांना सांगायचंय. शहरामध्ये IT पार्क असेल, विमानतळ असेल, दुहेरी पाण्याची पाईपलाईन असेल, पाण्याच्या टाक्या बांधल्या असेल, डिस्ट्रीब्युशन लाईन असेल, या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करत आहोत. त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आपण ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडून जास्तीत जास्त उमेदवार, एक मोठं रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये आपल्याला करायचंय आणि ते आपण सर्वजण कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. माझं मनोगत थांबवते. धन्यवाद. उद्घाटनाचा कार्यक्रमाचा सोहळा प्रचंड जल्लोषानं व्हावा असं प्रत्येकाला वाटतंय. परंतु सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीने असं ठरवले की निवडणुकीचा काळ आहे, या निवडणुकीच्या याच्यामध्ये उमेदवारांना अत्यंत अल्प वेळ देण्यात आलं. केवळ 9 दिवसातच त्यांना दिले गेलेलं आहे. एकेका प्रभागाची रचना 3-3 किलोमीटर परिसर आहे. मग अशा वेळेला त्या उमेदवारांना या ठिकाणी मोकळे केले गेले की तुम्ही ज्या ठिकाणचे उमेदवार आहात त्या तिथंच राहा आणि तुम्ही त्या प्रचाराच्या कामाला लागा असं सांगण्यात आल्यामुळे कोणाही उमेदवाराला या ठिकाणी बोलावलं गेलं नाही आणि फक्त या ठिकाणी असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, प्रमुख अधिकाऱ्यांना बोलवले. हे म्हणत असताना मोहितांनी आता म्हटलंय की 75 पार, म्हटलं सोलापूर शहराची इतकी सोपी नाही आहे की ज्या भारतीय जनसंघाच्या स्थापनेला 1975ला 50 वर्षापूर्वी जनसंघाचा एक नगरसेवक होता. आज 50 वर्षामध्ये तब्बल 2025च्या आखाडीला 2026च्या सुरुवातीला आम्ही आपल्या जनता समाज या ठिकाणी आलो आणि 8 वर्षापूर्वी झालेल्या या सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 100 जागा उभ्या केल्या. तब्बल 49 जागा त्यावेळेला निवडून आणल्या. त्या सोलापूरच्या जनतेचा या पक्षावर असलेला प्रेम, या पक्षाबद्दल असलेला विश्वास, या पक्षाकडे या शहराचा विकास होणार असं धारित असल्या कारणानं त्यावेळेला आम्ही 50 जागा जिंकल्या. आणि या निवडणुकीमध्ये आम्ही स्पष्टच म्हटलं, आपली बात 75
पाहिल्यानंतर की 13,500 लोकांनी केवळ 100 जागांसाठी या ठिकाणी उपहत्यांनी मागणी करतात. इतक्या उत्साह या सोलापूरच्या जनतेच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. अशा वेळेला या कार्यकर्त्यांना उत्साह करता कामा नये. परंतु हे म्हणत असताना आम्ही या ठिकाणी 12,500 कार्यकर्त्यांना नाराज करू शकतो की सगळ्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकत नाही. केवळ 100-102 कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली. हे देत असताना असा निकष लागला. कोण व्यक्तिगत श्रेष्ठ म्हणून नाहीये. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे. ज्याला तिकीट मिळालं नाही तो कमीपणाचा आहे असं नाहीये. की सामाजिक ध्रुवीकरण पाहत असताना सोलापूरच्या विकासाच्या मध्ये तरुणांना संधी जास्त दिली पाहिजे. या उद्देशाने ज्या वेळेला केंद्रात मोदीजी त्या पद्धतीने सरकार चालवलेले, राज्यात देवेंद्र फडणवीसजींचं सरकार ज्या पद्धतीने चाललंय आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये या वेळेला पूर्वी आपल्या पूर्ण मेजॉरिटी नव्हती. त्यावेळेला सुद्धा सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्ष म्हणजे 8 वर्षापूर्वीच्या 5 वर्षामध्ये त्यावेळेला सोलापूरच्या विकास कामामध्ये केंद्राकडून त्यावेळेला मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विकासाचे कामं व्हायला पाहिजे. जे मूलभूत तत्व आहेत त्याच्यात धोरणानुसार व्हायला पाहिजे. या शहराचा विकास हे काही असा होता. मला वाटतं आमचे मित्र जुने पत्रकार या ठिकाणी बसलेले. आम्ही ज्या वेळेला 1975 ची महानगरपालिकेची निवडणूक लढवत असताना त्यावेळेला एक सकाळ पेपरमध्ये एक मोठी जाहिरात आली होती. त्यामध्ये असं लिहिलं होतं, सोलापूरच्या बाबतीत त्यांनी म्हणलं त्या लार्जेस्ट विलेज ऑफ द वर्ल्ड, जगातला सर्वात मोठा खेडा असलेला सोलापूर एक आहे. तुम्ही कल्पना करा सोलापूरची स्थिती त्यावेळेला काय होती. आज गेल्या 8 वर्षापूर्वी या ठिकाणी सोलापूरचा चेहरा बदलत असताना अनेक अनंत अडचणीला तोंड देईल. या महाराष्ट्राच्या या कानाकोपऱ्याला असलेल्या या शहराचा अवस्था अत्यंत भयानक आहे. अशा या शहरामध्ये विकास व्हायला पाहिजे. रस्त्याचा सुधारणा व्हायला पाहिजे. रेल्वेची सुधारणा व्हायला पाहिजे. महानगरपालिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. असं म्हणत असताना आम्ही शहरातल्या विविध भागा उद्यानं या पद्धतीने जे विकसित करण्याचा प्रयत्न केला काही नाही. एक अशी होती सोलापूरच्या शहरामध्ये एकेकाची परिस्थिती अत्यंत भकाल होती. सोलापूरच्या जेवढ्या सर्व जाती धर्माच्या स्मशानभूमी आहेत त्यांची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की या सोलापूरमध्ये मरणानंतर सुद्धा किमान आपण म्हणतो जन्नत म्हणजे जायला पाहिजे असं म्हणतो, स्वर्गात जायला पाहिजे असं म्हणतो. त्या आत्माला सुद्धा तिला शांती मिळत नव्हतं. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये या शहराचा विकास करीत असताना सर्व जाती धर्माच्या सर्व स्मशानभूमीमध्ये तब्बल 44 कोटी रुपयाच्या विकासाची कामं घेतलेली आहेत. तुम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र पाहू शकता. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी आपण दुहेरी पाईपलाईनची व्यवस्था करतोय. त्यामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण करोडो रुपये त्या ठिकाणी त्या लोकांनी घेतलेले आहे. हा सुद्धा राज्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या शहराचा विकास व्हायला पाहिजे. यासाठी सातत्याने प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे करतात. असे सोलापूरच्या शहराचा विश्वास करतो. त्या विश्वासाच्या आधारे आम्ही या ठिकाणी म्हणतो 75 पार असताना 75 कधीतरी ओलांडणार आणि शहराच्या शहरामध्ये बदलावा. हा सोलापूरच्या शहरामध्ये एकेकाने 4थ्या नंबरचा शहर होता. हा सोलापूरचा शहर आज 16-17 नंबरमध्ये आहे. आणि त्या सोलापूर शहराचं सौंदर्यीकरण करत असताना इथल्या सामान्य जनतेचा रोजगार मिळाला पाहिजे. अशा पद्धतीनं IT क्लब सुद्धा या ठिकाणी होत आहे. त्याचं कारण केलं आहे. विमानतळाच्या माध्यमातून सुधारणा केल्या. महानगरपालिकेच्या माध्यमातून जितकं शक्य आहे ते सगळे करत आहोत. हे सगळं हे भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणामध्ये आहे. आणि यामध्ये सोलापूरच्या जनतेला जेवढा विश्वास करतं त्यांना वाटतं आता सोलापूरची महानगरपालिकेची हात चर्चा करत असताना सोलापूरच्या शहराचं वर्णन या ठिकाणी व्हायला पाहिजे. कधीतरी सुरत म्हणत होते आणि ज्या वेळेला सुरत सुंदर झाला अशाच पद्धतीने सुंदर सोलापूरची कल्पना या ठिकाणी या सोलापूरच्या नागरिकांना देण्याची हमी भारतीय जनता पार्टीने घेतली. म्हणून या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना 1-2 नगरसेवकांना निवडून आणण्याचं आम्ही म्हटलेलं आहे. त्यांच्यात काम करणार आहोत. त्याचा पुढचा आकडा तुम्ही प्रत्येकाने मनात ठरवला अशी सक्षम विचार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय
राष्ट्रीय उपाध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष, महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या, स्टँडिंग कमिटी चेअरमन, 5 वेळा नगरसेविका झालेल्या प्राध्यापिका मोहिनीताई फडकी, ही सगळी पदं सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना, नवीन कार्यकर्त्यांना माहीत व्हावी आणि त्यांनाही भारतीय जनता पार्टी सर्वांना ही संधी मिळत असते आणि देत असते. महिलांना एवढं पक्षप्रदर्शन करत असते की जाणीव व्हावी म्हणून सुद्धा सांगितलं आमच्या नेमकं मोहिनीताई. त्यानंतर माझ्या बरोबर काम करणाऱ्या आमच्या सहकारी सुधाताई आणि उपाध्यक्ष आमचे उपाध्यक्ष दायमाजी अंबाण्याचे टीमची आणि अक्षय झाले इथे उपस्थित सर्व पदाधिकारी, आमच्या माझ्या नगरसेविका विभूताई, त्याचबरोबर पदाधिकारी, त्याचबरोबर आमचे शिवानंद पाटील, आमच्या सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी. मध्यवर्ती कार्यालयात आपल्या आज शुभारंभ करण्याचं कारण निवडणुकीमध्ये 102 उमेदवार, आज कोणत्याही उमेदवाराला इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण आमंत्रित केलेलं नव्हतं. कारण उमेदवारांचा हा काळ सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या प्रचाराला घरोघरी जाऊन भेटीगाठी घेणं, प्रभागाचा संपर्क अतिशय कमी कालावधीत त्यांना मिळालेला आहे. जवळजवळ 40 ते 42 हजार मतदारांचा एक प्रभाग असल्यामुळे त्यांना संपर्कामधून इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी 2 तास त्यांना इथं बोलवायचं, त्यापेक्षा त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये काम करावं म्हणून आपण त्यांना इथे बोलवलं होतं. त्याचबरोबर त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी माननीय पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ इथे उपस्थित राहणार होते, परंतु अचानक त्यांच्या मतदारसंघातून त्यांना फोन आला आणि ते गेले. परगावी गेल्यामुळे ते इथे उपस्थित राहू शकलेले नाही. त्याचबरोबर शहराचे 3ही आमदार त्यांच्या मतदारसंघातल्या कार्यालयाची उद्घाटन प्रचार सभा यांच्यासाठी गर्व असल्यामुळे तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकलेले नाही, परंतु सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. हा कार्यालय हा भाग, कार्यालयामध्ये ज्या ज्या अडचणी येतात, प्रचार सभाचं नियोजन असेल, प्रभागामध्ये निरनिराळ्या सभा असतील, मेळावे असतील, त्याचबरोबर आजचा प्रचाराचा ठिकाण कुठे आहे, मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन असेल, सर्वच यंत्रणा कार्यालयातून राबवली जाणार आहे. आणि मध्यवर्ती कार्यालयाचे कार्यालय त्याचबरोबर भाषाध्यक्ष आमचे रुद्रेश गोराणी, बजरंगजी, त्याचबरोबर आणखी कोणी राहुल पाटील, संदीप युवा मोर्चाचे आमचे सोशल मीडियाचे प्रमुख आणि ज्यांना या कार्यक्रमामध्ये या कार्यालयामध्ये मदत करायची आहे किंवा कार्यालय कामकाजामध्ये सहभागी व्हायचे आहे असे सर्वजण, त्याचबरोबर सुरेश कोळेकर हे कार्यालय व्यवस्थेमध्ये सहभागी होते. ज्यांना ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे तेही इथे उपस्थित राहतील. आता माझ्या अगोदर सर्वच नेत्यांनी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय आणि केंद्रीय पातळीवर आणि महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर जे काम केलेलं आहे माननीय नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रातून विकासाची गंगा जी महाराष्ट्रात आणलेली आहे आणि तीच विकासाची गंगा आमच्या शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांनी सोलापूर शहराच्या विकासाचा जो धडका लावलेला आहे, 3ही आमदारांच्या माध्यमातून तो विकास साधण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याचबरोबर जी कामं सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आता सुरू आहे, ते IT पार्क असेल, विमान सेवा असेल, 2 ठिकाणी विमान सेवा सुरू झालेली आहे, 3 ठिकाणी विमान सेवा येत्या काळामध्ये तिरुपती असेल, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, त्या 3ही ठिकाणच्या विमान सेवा थोड्या काळात सुरू होणार आहे. त्याचबरोबर IT पार्क जे आहे त्याची जागा सुरू निश्चित झालेली आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करण्याचं काम, तयार करण्याचं काम निवडणुकीच्या नंतर सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये जी लाडक्या बहिणीची योजना आहे 100% बघितली, ज्या 50%
भारतीय जनता पार्टीचा विश्वास दुणावलेला आहे आणि आमचं बळ वाढलेलं आहे. आज 102 उमेदवारांचा प्रचाराचा प्रारंभ पण याच कार्यालयातून झालेला आहे असं मी जाहीर करते. सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करून यासाठी प्रसिद्धी द्यावी आणि भारतीय जनता पार्टीला मदत करावी अशा प्रकारचं आवाहन करते. भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे. प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सारस्वत मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे. या उद्घाटनासाठी आमचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तीनही आमदार त्यांच्या मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचाराचे कार्यालय उद्घाटनात उपस्थित आहेत. त्याचबरोबर माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर जिल्ह्याचे सर्व प्रचार यंत्रणा आणि सर्व कार्यवाही चालू आहे. सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी त्यांचं काम, त्यांच्या प्रचार यंत्रणा त्यांच्यामध्ये आपण सहकार्य करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावरती जे उभे आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची विनंती करते. आज आपण इथे सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. भारतीय जनता पार्टीने जो विकास देशामध्ये आणि राज्यामध्ये केलेला आहे त्याची कृपया प्रसिद्धी द्यावी. माननीय नरेंद्र मोदी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार चालू आहे त्याचीही प्रसिद्धी कृपा करून आपण द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या सर्व पत्रकार बांधवांना करते. आपण इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद.